नोकरीच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक, अन्यायग्रस्त कुटुंबाचे उपोषण, आत्मदहनाचा इशारा. सिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा मालपूर येथील राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याच्या शिक्षण संस्थेत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे. संबंधित प्रकरणात अन्यायग्रस्त कुटुंबाने उपोषणाचा मार्ग अवलंबला असून न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. सिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील श्री श्रद्धा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि प्रवक्ते श्यामकांत रघुनाथ सनेर यांनी पीडित महिलेला नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत सन 2019मध्ये सुमारे 3,44,000 रुपये घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. या व्यवहाराचे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध असल्याचा दावा उपोषणकर्त्यांकडून करण्यात आला. मात्र नोकरी न देता संबंधित महिलेला काही वर्षे बिनापगारी ठेवण्यात आलं. त्यानंतर खोटे दस्तावेज तयार करून फसवणूक केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच पैसे परत मागितल्याच्या कारणावरून पीडित महिलेच्या पतीला बेदम मारहाण करण्यात आली. जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते श्रद्धा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्यामकांत सनेर यांच्यासह संबंधित आरोपींवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना तात्काळ अटक करावी तसेच पीडितांना न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली. तसेच या प्रकरणात पोलिसांनी योग्य तपास न केल्याचा आरोप करत जिल्हा पोलीस अधीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. 3 महिन्यांपासून तक्रार प्रलंबित असूनही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे.